देव बरा करो गाववाल्यांनो, परत एकदा सगळ्यांचं हात जोडून स्वागत असा तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनल प्युअर मालवणी जयेश्वर. आज आपण बघूया नव्या म्हणजे काय. नव्या म्हणजे काय हो प्रश्न सगळ्यांकाच पडलो असतलो. कोकणात प्रामुख्यान घेतला जाणारा पीक म्हणजे भात शेती, आणि ही भात शेती जेव्हा पिकता त्यानंतर भात शेतीची कापणी होता, आणि ही कापणी होण्यापूर्वी गावातील गावकर मंडळी आणि 12-5 मिळून देवासाठी राखून ठेवलेल्या कुंग्यामध्ये जी भात शेती केली जाता त्या भात शेतीकडे वाजत गाजत जाऊन त्या भात शेतीची पूजा केली जाता. त्या ठिकाणी जा हत्यार वापरला जाता त्या विळीची पूजा केली जाता, आणि त्यानंतर घाडी कुटुंबियांकडनं या भात शेतीची कापणी केली जाता. कापलेल्या धान्याचं पेंडको वाजत गाजत मंदिरामध्ये आणलं जातं. पुन्हा एकदा त्या धान्याची ब्राह्मणांकडनं विधिवत गावकऱ्यांमार्फत पूजा केली जाता, आणि त्यानंतर कापलेल्या भाताचा वाटप 12-5 मंडळींमध्ये केला जाता, आणि संपूर्ण गावात भात कापणी त्यानंतरच सुरुवात होता. एका नव्या करणा असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या गावामध्ये नव्या करण्याची पद्धत वेगवेगळी असतली. तुमच्या गावामध्ये नव्या करण्याची पद्धत कशी असा ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बघूया वेंगुर्ला गावचा नव्या कशा प्रकारे होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करण्याची परंपरा काय आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. सुनील परब आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून ही माहिती घेऊया. काय आहे ही नवे करण्याची परंपरा? ही नवे करण्याची परंपरा म्हणजे आपली कोकणात ही प्रथा आहे की भात कापणीच्या पूर्वी देवीच्या मंदिरात, सातरी मंदिरात ही परंपरा आहे. ही 12-5 मर्यादा ही राखून ठेवलेली आहे. त्या 12-5 मर्यादेप्रमाणे हे नव्याचं काम त्या 12-5 घाडी कुटुंबाकडे सोपवलेलं आहे. ते घाडी कुटुंब येऊन हे भात कापणी करतात. त्याच्यानंतर हे आमचे दांडेकर म्हणून ते ही भात कापणी करतात, आणि ही दोनही भात कापणी झाल्यानंतर आम्ही तीनही मानकरी मंदिरात नेऊन त्याचं पूजन करतो, आणि 12-5 मर्यादेप्रमाणे 12चे वाटे होतात, आणि वाटे झाल्यानंतर 5 देवळाची जी परंपरा आहे म्हणजे 12चा पूर्वज रामेश्वर, रवळनाथ, रवळनाथ आणि बुधनाथ ही परंपरा आहे, आणि वेतोबा ही परंपरा अजून ठेवलेली आहे आम्ही मर्यादेप्रमाणे. आणि सगळे 12-5 मर्यादा येऊन हे पूजन झाल्यानंतर प्रत्येक जण ते घेऊन जातात आपापल्या घरी, आणि ही लोकांना पण आम्ही ते नव्या भात कापण्याला सुरुवात करून देतो. ही परंपरा आमची अजूनही चालू आहे.
मालक घेऊन ये मालक घ्या आम्ही नाही तुझा हात कापल ना हात कापता
आहे